नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 7 पाहायची आहे. तर वेळ न घालवता या ठिकाणी सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर मित्रांनो या ठिकाणी शेतसारा, लक्षात ठेवा, शेतसारा हा या ठिकाणी प्रत्यक्ष कर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते? तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगवेगळी प्रकारची अग्रणी बँक असते. आपण रत्नागिरीसाठी पाहिलात तर बँक ऑफ इंडिया आहे, तर जळगावसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही त्या ठिकाणी अग्रणी बँक आहे. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये त्या बँकेच्या जास्त ब्रँचेस असतात. त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी तयार केला? तर या ठिकाणी मित्रांनो ह्युमन जो डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो तर मित्रांनो याचं उत्तर येतं महबूब उल हक. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, चुकीची जोडी कोणती त्या ठिकाणी ओळखाय सांगितलेलं आहे? तर वऱ्हाड बरीदशाही ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे आणि बाकीच्या ज्या गोवळकोंडा कुतुबशाही बरोबर आहे, विजापूर आदिलशाही होती आणि टिपू सुलतान म्हैसूर या बरोबर जोड्या आहेत. त्यानंतर हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता? तर या ठिकाणी तो यादवांचा प्रधानमंत्री होता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही? तर या ठिकाणी रमेश ढसाळ हे नाव येतं मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि बाकी सर्व प्रकाश खाळात, वामन निंबाळकर आणि अविनाश डोळस हे दलित चळवळीशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो भारत आणि चीन हे 2 देश आहे की ज्यांनी पंचशील करारावर सर्वप्रथम स्वाक्षरी केली होती. कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. म्हणजे मुंबई साईडकडून पाहिलात तर तिकडे सिंधुदुर्ग साईडकडे. तर बंदर अशी कोणती आहेत दिलेल्या पर्यायापैकी? तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजे पहिल्यांदा रोहा, नंतर खेड, चिपळूण, नंतर राजापूर रोड येतो. त्यानंतर कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही, कारण उल्हास ही पश्चिम वाहिनी आहे, वाशिष्ठी पण आहे आणि सावित्री पण आहे, आणि फक्त पैनगंगा ही पूर्व वाहिनी नदी आहे. त्यामुळे प्रश्न या ठिकाणी असा पाहिजे, कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही, म्हणजे पूर्ववाहिनी आहे. तर पैनगंगा आहे, पैनगंगा ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. बाकीच्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत, उल्हास, वाशिष्ठी, सावित्री, म्हणजे त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोणता देश मेगा डायव्हर्स देश नाही? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मॉरिशस हा देश मेगा डायव्हर्स हा देश नाही आहे. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिचच्या वेळेच्या असते, कसं असतं? तर या ठिकाणी 5.5 तास पुढे असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर या ठिकाणी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही. त्यानंतर इंद्रावती, प्रवरा, दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे, असा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कलम 17 लक्षात ठेवा, कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे, घटनेच्या कलम 17 नुसार. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रंगाने रंगवलेली असते, केवळ काळ्या रंगाने, कारण काळा रंग माहिती आहे सर्व उष्णता शोषून घेतो. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? यकृत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, केंद्रकीय सम्मिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. तर याचं मित्रांनो उत्तर येतं 4. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी असते? तर या ठिकाणी रॉकेलची घनता जी आहे ती या ठिकाणी सर्वात कमी असते. दक्षिण भारतामध्ये पहिले बाल न्यायालय कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले? हैदराबाद या शहरामध्ये सुरू करण्यात आले. भारताने नुकतेच आकाशवाणी मैत्री चॅनल हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेले आहेत? बांगलादेश. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इफ्फी 2016मध्ये प्रामुख्याने कोणत्या देशाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत? मित्रांनो 2016च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न आला होता. दक्षिण कोरिया. डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युअरी कुठे आहे? ते गोवा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ललिता बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
स्प्रिंट या खेळाशी मित्रांनो ललिता बाबर ही संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, नुकतेच निधन झालेले S.R. नाथन हे कोणत्या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते? तर ते सिंगापूर या देशाचे पूर्व राष्ट्रपती होते. गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टीम सुरू केलेली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यातील पोलिसांनी ही सिस्टीम सुरू केलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 7 पाहिली आणि अशाच प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आणखी काही शंका करेक्शन असतील यामध्ये तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. बाय.